त्या शिवसैनिकांचा मेळावा बोलवण्यात आला होता। मी आणि माझ्यासोबत राजन विचारे साहेब आणि इतरही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी हे उपस्थित आहेत आणि मोठा उत्साह आम्हाला लक्षात आला की शिवसैनिक हा कुठेही गोंधळलेला नाही। त्याला स्पष्टपणे काय पुढे करायचं ते माहीत आहे, परंतु ह्या सर्व कार्याला एक आकार द्यावा, एक पुढची वाटचाल आहे ती कशी करावी हे सांगावं म्हणून मेळाव्याचा उद्देश आहे। पण आम्हाला खात्री आहे की नवी मुंबईची महापालिकेची निवडणूक गेली 11-12 वर्ष झालेली नाही, तर आता जेव्हा केव्हा होईल त्यावेळेला शिवसेनेचा भगवा नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकल्याखेरीज राहणार नाही। इतकी चांगली तयारी या ठिकाणी शिवसेनेची झालेली आहे आणि आम्ही त्या पद्धतीने सर्वांच्या संपर्कात आहोत। आज या कोपरखंडामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवी मुंबईचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा इथे झाला। पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सुभाषजी देसाई साहेब उपस्थित होते, राजनजी विचारे साहेब आपले माजी खासदार, शिवसेना नेते उपस्थित होते, शिवसेना उपनेते विठ्ठलरावजी मोरे साहेब उपस्थित होते आणि आमचे संपर्क प्रमुख M.K. मडवी साहेब उपस्थित होते। खरं तर बरीच स्थित्यंतर घडून गेली आणि तदनंतर मी जिल्हाप्रमुख नवीन झालो आहे, प्रकाश पाटील साहेब नवीन जिल्हाप्रमुख झाले आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा एक गोतावळा परत एकदा जमा करून संघटना पुन्हा उभी करायचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्या हिशोबाने आम्ही जे प्रयत्न करतो त्याचा आजचा हे परिपाक आहे की कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती इथे दाखवली। निश्चितपणे नेते गेले असतील, पण ह्या मेळाव्याने एक दाखवून दिलं की कार्यकर्ते तिकडेच आहेत, कार्यकर्ते कुठे गेलेले नाही आहेत, कार्यकर्ते तिथेच आहेत आणि ही संख्या आजची बघून खरोखर आम्हालाही आनंद वाटला की एवढ्या मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते उपस्थित झाले, त्यांना योग्य असं मार्गदर्शन झालं। येणारी निवडणूक होईल की नाही भरोसा नाही, पण त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे मार्गदर्शन झालं ते खूप मोलाचं होतं आणि असेच मेळावे आता आम्ही घेत जाणार आहोत। आता पुढचा मेळावा आमचा असेल विश्वनाथ भावेला, त्याच हिशोबाने आता पूर्ण नवी मुंबईतली संघटना पुनर्जीवित करून जे शिवसेनेचं गतवैभव आहे तो मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे।